कव्हर पाहायला मिळेल, त्यानंतर मिड ऑन असेल, मिड ऑफ असेल आणि शॉर्ट स्क्वेअर लेग इनसाइड दी सर्कल आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज होतोय ते यार. लेट्स प्ले गेम ऑन. बोथ द टीम ऑल द बेस्ट. शो दी गुड गेम, शो दी क्वालिटी क्रिकेट आणि शो दी बेस्ट क्रिकेट. फुल टॉस चेंडू, पहिला चेंडू आणि त्यावरती फटका अप्रतिम. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. एका टप्प्यावरती लॉंग ऑफला क्लिअर करत डाऊन दी ग्राउंड ओव्हर द फिल्डर हेड. बॉल सीमा पार. शिवतेज चषक ब्रँडेड चौका. येतोय चौकार. फलंदाजाने इरादे केले त्याचे स्पष्ट आणि त्यावरती जर पाहायला गेलं तर मोहर या चौकाराची होती. बॅटची कडा लागती. एक्स्ट्रा कव्हर मध्ये इनसाइड दी सर्कल. फिल्डिंग चांगली होती. पंचांकडे लाऊड अपील केली जाते. उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी अपील मध्ये पाहायला मिळाला. दोन्ही फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सुखरूपपणे पोहोचतायत. कंप्लीट केली जाते सिंगल आणि सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल जाऊन पोहोचली 5 या आकड्यावरती. सचिन आणि यश ही जोडी खेळपट्टीवरती पाहायला मिळते सध्याच्या स्थितीला आपण पाहू शकतो. जी मात्र पाटगाव संघाची, दुसऱ्या बाजूला शिवतेज क्रिकेट संघ नावे या संघाचा विचार केला तर संघाचा हुकमी एक्का म्हणून ज्याची ओळख आहे असा आपण पाहतो. आशिष सध्याच्या स्थितीला बॉलिंग मार्क वरती पाहायला मिळतोय. ज्या ज्या वेळेस लेफ्टी रायटी असं कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळतो त्या त्या वेळेस कुठेतरी मी म्हणेल गोलंदाजाला लाईन लेंथ टप्पा मिळत नसतो. कुठेतरी लाईन लेंथ सेट करायला त्याला थोडंसं वेळ लागतो. कॉन्सन्ट्रेशन थोड्याशा प्रमाणामध्ये लूज होत असताना आपल्याला सातत्याने पाहायला मिळत असतो. गोलंदाज होतोय ते यार बॉलिंग मार्क वरती. स्ट्रायकर एंड वरती यश. यावेळेस बॅटची कडा लागते. मात्र फाईन लेग क्षेत्रामध्ये फिल्डिंग चांगली होती. इथे डॉट बॉल येईल. सागर आपल्याला पाहायला मिळतील. शॉर्ट फाईन लेग मध्ये असेल. फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली. आउटसाइड दी सर्कल डीप मध्ये काऊ कॉर्नर आपल्याला पाहायला मिळतो. डीप रिजन मध्ये आपल्याला लॉंग ऑफ पाहायला मिळत होता. सॉरी आपल्याला पाहायला मिळालं डॉट बॉल इथे येतोय. 5 धावा धावफलकावरती आहेत. षट क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे. आतापर्यंत जर विचार केला एक चौकार आला, एक सिंगल आली आणि एक डॉट बॉल आलाय. फुल टॉस चेंडू स्लॉक करायचा प्रयत्न होता. मिसटाइम स्ट्रोक पाहायला मिळतोय की दरम्यान कंप्लीट केली जाते. सिंगल स्टार्ट थोडासा उशिराने यशचा आला होता आणि त्याचमुळे एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. पाडगाव संघाचा विचार केला तर त्यांची गोलंदाजी ही त्यांची फ्रंट स्ट्रेंथ आहे. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर नावे टीमची फलंदाजी हे त्यांचं स्ट्रेंथ पॉइंट आहे. त्यामुळे दुसऱ्या इनिंग मध्ये मॅच मध्ये चुरस निर्माण होईल यात काही शंकाच नसेल. गोलंदाज होतोय ते यार पुन्हा एकदा. यावेळेस देखील मिसटाइम स्ट्रोक दरम्यान स्क्वेअर लेगला चेंडू ट्रॅव्हल होतोय. फेकी चांगली झाली होती. पंचांकडे पुन्हा एकदा लाऊड अपील केली जाते. दरम्यान एक धाव कंप्लीट होईल. थेंबे थेंबे तैसाचे अगदी त्याप्रमाणे एका एका धावेला इथे पाटगाव संघ महत्व देतोय. कारण त्यांना माहिती आहे पहिल्या मॅच मध्ये चांगली धावसंख्या नव्हती झाली. 5 षटकांमध्ये 40 धाव्यांची गरज होती समोरच्या संघाला आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या माध्यमातून चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली होती. परंतु या मॅच मध्ये मी म्हणेल संघ दुसरा आहे त्यामुळे अडचणी देखील दुसऱ्याच येतील यात काही शंका नसेल. गोलंदाज होतोय ते यार. यावेळेस मिसटाइम स्ट्रोक डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक यायचा प्रयत्न करतोय. कॅचची संधी, कॅच सुटली. अनस्टेबल पाहायला मिळाले तोपर्यंत आपण पाहतोय इथे कंप्लीट केली जाते सिंगल. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळेल जाऊन पोहोचली 8 या आकड्यावरती. 8 रन ऑन दी स्कोर कार्ड.
बाद 8 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. पाडगाव विपक्ष शिवतेज नावे असे दोन संघ ऍक्शन मध्ये पाहायला मिळतात. आशिषचं षटक चांगलं होतं, ज्यामध्ये झेलची शक्यता देखील होती, मात्र झेलला स्वीकारू शकले नाहीयेत क्षेत्ररक्षक. आणि त्याच गोष्टीला अनुषंगून जर विचार केलं तर एकंदरीत धावसंख्या चांगली पाहायला मिळाली. शांत आणि सावध सुरुवात झाली होती, मात्र 8 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. याच प्रकारे धावसंख्या राहिली तर 32 धाव्यांपर्यंत मजल मारू शकतो जो मात्र संघ पाडगाव. परंतु मी म्हणेल दुसऱ्या इनिंग मध्ये फलंदाजीचा तोफखाना असलेला शिवतेज नावे संघ येस थोडंसं स्पीडअप करायचं, कारण बरोबर 3:55 पहिला चेंडू पडलेला आहे. 4:10 तुम्हाला काही करून विथ एनी कॉस्ट तुम्हाला पहिले 3 षटकं कंप्लीट करावे लागतील, अन्यथा पॅनल्टीला आपल्याला सामोरं जावं लागेल. यश येतोय बॉलिंग मार्क वरती, स्ट्रायकर एंड वरती देखील यश. फुल टॉस चेंडू, फटका चांगला डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक येतो त्यांची हवा कॅचच्या दूर. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. बॉलला फेकून दिलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय शिवतेज चषक ब्रँडेड षटकार. यावेळेस देखील फटका चांगला, बॅक टू बॅक दुसरा षटकार येतोय यश बॅट मधून. आपण पाहू शकतो अप्रतिम फलंदाजी, वारेशी वार्तालाप करत असताना बॉल सीमा पार. पहिल्या षटकामध्ये होत्या 8 धावा. या षटकाच्या पहिल्याच 2 चेंडूंवरती 2 मॅक्सिमम आपल्याला पाहायला मिळतील. यश बॅट मधून आलेत. दोन्हीही एकाच नावाचे खेळाडू गोलंदाजी आणि फलंदाजी करत असताना मात्र पाडगाव संघाचं यश सध्याच्या स्थितीला त्याला मिळतोय यश आणि बॅक टू बॅक तो ठोकतोय षटकार. टीमची टोटल जाऊन पोहोचली 20 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये शांत सुरुवात झाली, मात्र त्यानंतर विस्फोटक फलंदाजीचं प्रात्यक्षिक उदाहरण आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा षटकार बॅक टू बॅक येतोय. हा तिसरा षटकार फलंदाज यशच्या बॅट मधून. क्या बात आहे, अप्रतिम अशी बॅटिंग आपल्याला पाहायला मिळतीये सध्याच्या स्थितीला. यशच्या माध्यमातून बॅक टू बॅक 3 षटकार यशनी ठोकलेले आहेत आणि पूर्ण प्रकारे यश वरती दबाव निर्माण करायचं काम करतोय सध्याच्या स्थितीला फलंदाज. बॅक टू बॅक 3 षटकार आले. टीमची टोटल 26 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 26 रन ऑन दी स्कोर कार्ड. या मॅच मध्ये टर्न येतो, या मॅच मध्ये ट्विस्ट येत असताना पाहायला मिळतोय. अजून एक मोठा फटका. बॅक टू बॅक 4था षटकार येतोय यश. यशच्या बॅट मधून एकंदरीत 32 धावा स्कोरबोर्ड वरती लागल्यात. मॅच मध्ये पूर्ण प्रकारे स्वतःच्या नावाची वलय निर्माण करतोय. अजून एक मोठा फटका. 5 चेंडू आणि 5 षटकार ठोकत असताना यश. कारण विक्रम बनताना आम्ही पाहिलेत आईगावदेवी क्रिकेट संघ कांबा विपक्ष
वावेगर अशी मॅच. 6 चेंडूंमध्ये 6 षटकार लागले होते. इथे वाईट बॉल येतोय. बॉलिंग मार्क वरती अनिकेत इंदुलकर आणि स्ट्रायकर एंड वरती ऋषी शेलार वंडर बॉय ऑफ वावेगर होता. दुसऱ्या बाजूला विचार केला तर मुरबाड मध्ये एका बाजूला प्रिन्स ऑफ मुरबाड योगेश कोर होता आणि त्यांनी राहुल सोमनेवरती हल्ला चढवला होता. 6 चेंडूंमध्ये 6 षटकार त्याने देखील ठोकले होते. ह्यावेळेस चांगला चेंडू होता मात्र डॉट बॉलची समाप्ती होती. अशा रीतीने मी म्हणेल षटक क्रमांक कंप्लीट होतोय. दुसरं 2 षटकांची समाप्ती. टीमची टोटल बिनबाद 39 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. अगदी खोलवर टप्पाचा चेंडू होता. एसटी रक्षकाने चेंडूला गॅदर केलं. फेकी करण्यात आली होती मात्र मी म्हणेल तोपर्यंत कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल. सिंगलच्या मदतीने 40 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 40 रन ऑन दी स्कोर कार्ड. आतापर्यंत जर पाहायला गेलं तर अप्रतिम अशी सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंग करत असताना पाटगाव संघाच्या माध्यमातून मग त्यामध्ये घारीचा वाटा, सिंहाचा वाटा यशचं पाहायला मिळतो, ज्याच्या बॅटमधून 5 चेंडूंमध्ये 5 षटकार आले आणि त्यानंतर सामन्याला पूर्ण प्रकारे कलाटणी देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. एकंदरीत टीमची टोटल 40 आकड्यावरती पाहायला मिळते. गोलंदाज तयार होतोय तुषार. यावेळेस देखील फटका चांगला वेगाला दिले कल्पकतेने उत्तर. बॅटचा फेस जो मात्र ओपन करत असताना फटका सजवला अक्रॉस द लाईन आणि बॉल सीमा पार. 4 धावा, चौका. सो मच. 44 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. काय बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. यश आला, यशने पाहिलं, यशने चौकार षटकार ठोकले आणि त्यानंतर यशने सर्वांची मनं जिंकली असं म्हणायला हरकत नाहीये. पहिल्या मॅच मध्ये थोडंसं स्ट्रगल केलं होतं यशने मात्र त्यानंतर पाटगाव संघाची रन मशीन रंगात आलेली पाहायला मिळते. इथे देखील हेलिकॉप्टर उडवायचा प्रयत्न. लॉंग ऑफला चेंडू ट्रॅव्हल होतो. एक धाव झाली. कंप्लीट डेंजर एंड वरती मी म्हणेल यशच होता आणि इथून आपण पाहतोय 2 धावा तोपर्यंत कंप्लीट केल्या जात आहेत. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 46 या आकड्यावरती. 46 रन ऑन दी स्कोर कार्ड. अजूनही जर विचार केला तर या षटकामधील देखील काही चेंडू शिल्लक. पुढील पूर्ण षटक आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम बॅटिंग इंडिव्हिज्युअल. 11 चेंडूंमध्ये 38 धाब्यांचं कॉन्ट्रीब्युशन यश आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम बॅटिंग करतोय. रायटी आणि लेफ्टी असं कॉम्बिनेशन पाहायला मिळतोय परंतु तितकंच कौतुक सचिनचं देखील होणं गरजेचं आहे कारण तो देखील स्ट्रायकर एंडवरती त्याला आणतोय. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट होता मात्र एस्टनचा वेग घेणारे चेंडू पाहायला मिळतोय. फलंदाज यश होतोय बाद मात्र बॅटिंग आवडली असेल तर टाय व्हायला हरकत नाहीये. इंडिव्हिज्युअल 12 चेंडूंमध्ये 38 धाब्यांचं कॉन्ट्रीब्युशन आणि त्यानंतर यशची केस संपुष्टात. यश बॅक टू दी पवेलियन.
डीजे मास्टर 46 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 55 पर्यंत कुठेतरी थांबावं लागेल शिवतेज क्रिकेट संघ नावे या संघाच्या माध्यमातून पाडगाव संघाला अन्यथा दुसऱ्या इनिंग मध्ये ज्या प्रकारे वाळू हातातून सरकते त्या प्रकारे ही मॅच हातातून कधी सरकेल हे नावे संघाला देखील कळणार नाही. त्यामुळे आता मोठे फटके येणं गरजेचं आहे असं म्हणण्यापेक्षा मोठे विकेट्स येणं गरजेचं आहे असं म्हणावं लागणार आहे, कारण धावसंख्या चांगली आपल्याला पाहायला मिळते. आता पूर्ण प्रकारे मॅच मध्ये डॉमिनेटिंग कामगिरी यशनी केली होती. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतो. अशीच गोलंदाजी सध्याच्या स्थितीला गरजेची आहे. तुषारच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. एकंदरीत 5 चेंडूंचा खेळ जो मात्र कंप्लीट होतोय. एका चेंडूचा खेळ या षटकामधील अजूनही आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस फटका चांगला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक येतात, फिल्डिंग चांगली होतीये. दरम्यान एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. षटक क्रमांक कंप्लीट होतोय तिसरं. 3 षटकांची समाप्ती. 47 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय शिवतेज क्रिकेट संघ नावे, दुसऱ्या बाजूला पाडगाव संघ पाहायला मिळतो ज्यामध्ये 4 चेंडूंमध्ये 7 धाव्यांचं कॉन्ट्रीब्युशन सचिनचं, कल्पेशचं 2 चेंडूंमध्ये 1 धावेचं कॉन्ट्रीब्युशन तर यशचं 12 चेंडूंमध्ये 38 धावेचं कॉन्ट्रीब्युशन पाहायला मिळालं. आणि अशा परिस्थितीमध्ये एकंदरीत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 47 धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. बॉलिंग मार्कवरती इंडिव्हिज्युअल पहिलं सांगी कोट्यामधील शेवटचा अंतिम भैरवी षटकामध्ये जर्सी नंबर 17 मध्ये सागर आपल्याला पाहायला मिळतील जे मात्र येतात. दुसऱ्या बाजूला विचार केला तर स्ट्रायकर एंडवरती कल्पेश असेल ज्याच्या माध्यमातून शेवटच्या चेंडूवरती 1 धाव एकवटण्यात आली आणि स्वतःकडे स्ट्राइक दुसऱ्या षटकासाठी ठेवण्यात आली. सागर बॉलिंग मार्कवरती तयार, स्ट्रायकर एंडवरती कल्पेश. यावेळेस आउटसाइड लेग स्टंप अवे फ्रॉम बॉडी. बॉलची पिचिंग होतीये. पंचांचे दोन्ही हात समांतरी धाव असेल अवांतरची 1 धाव टीमच्या टोटल मध्ये 48 धाव फलकावरती. प्रमुख पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला जगदीश सर आपल्याला पाहायला मिळतील मॅन फ्रॉम वसार, तर स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये मॅन फ्रॉम कल्याण रॉकी सर पाहायला मिळतील. यावेळेस पंचांकडे लाऊड अपील केली जातीये. LBW साठी रिव्ह्यू नाही, या गोष्टीची नोंद करून घ्या. बघा आयोजकाच्या भूमिकेमध्ये तुम्हीच आहात. हा मोये सीन झाला, विसरून गेले, हरकत नाही. उत्साह असल्यावरती माणूस कधी कधी विसरून जातो. मात्र मेहनत संपूर्ण शिवतेज क्रिकेट संघ नावेची आपल्याला पाहायला मिळते. अप्रतिम अशी क्रीडा स्पर्धा, आणबान शान मान स्वाभिमान जपणारी क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस लोहा फुल टॉस चेंडू होता. चेंडू लॉंग ऑनला ट्रॅव्हल होतो. 1 धाव झाली कंप्लीट. फेकी चांगली होती आणि कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल सिंगल. 49 धावा धावफलकावरती. मी सातत्याने उल्लेख करतो क्रिकेटचं खेळ म्हटलं तर राजाचं रंक आणि रंकाचं राजा व्हायला वेळ लागत नाही. क्षणात होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं व्हायला वेळ लागत नाही, कारण पहिल्या 2 षटकांमध्ये धावसंख्या होती 39, मात्र त्यानंतर कमबॅक झालाय. अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. नकल गेंद आपण म्हणतो, नकल गेंद टाकायला पण अक्कल लागते आणि ती अक्कल पाहायला मिळते सागर यांच्या माध्यमातून. फिंगर जे मात्र थोड्याशा प्रमाणामध्ये रोल करण्यात आले होते ज्यावेळेस चेंडूला रिलीज केला आणि त्याला अनुषंगून आपण पाहतोय येत असताना डॉट बॉल. 49 धावा धावफलकावरती. यश जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये होता धावसंख्या वाढत होती, मात्र यश तंबूच्या आश्रयाला गेला आणि धावेंसाठी आकाळ आपल्याला पाहायला मिळतोय. इथे स्वतःची विकेट सॅक्रिफाईस केली जातीये. सचिन जो मात्र बाद होतोय. कल्पेश स्ट्रायकर एंडवरती पाहायला मिळेल फलंदाज बाद. दुसरा झटका बसतोय सध्याच्या स्थितीला पाडगाव. नवीन फलंदाज मयूर आपल्याला पाहायला मिळतील. एका बाजूला कल्पेश, दुसऱ्या बाजूला मयूर. स्वतःची विकेट सॅक्रिफाईस केली मी म्हणेल सचिनने कुठेतरी स्ट्रायकर एंडवरती कल्पेशला आणण्यासाठी.
49 धावा. यावेळेस देखील लो फुलटॉस चेंडू होता, चेंडू चाललाय लॉंग ऑन मध्ये. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे 2 धावा कंप्लीट होतील. 51 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही जर विचार केला एका चेंडूचं काही शिल्लक, मी सातत्याने उल्लेख करत होतो कुठेतरी 55 पर्यंत रोखण्यास यश मिळालं नावे संघाला, तर त्यांच्याकडे बॅटिंग लाईनअप आहे आणि दुसऱ्या इनिंग मध्ये ते देखील चेस करू शकतात. मात्र 55च्या वर धावसंख्या गेली तर चेजिंग करत असताना दमछाक होऊ शकेल. सध्याच्या स्थितीला चौकार आलं 55 धावा, षटकार आला 57 धावा, एक धाव आली तर 52 धावा. किती धावा येतील हे पाहणं महत्वाचं. यावेळेस फटका चांगला पाहायला मिळतोय. शेवटच्या चेंडूवरती येतोय षटकार. 57 धावा धावफलकावरती. राव साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते, त्यांचं देखील करूया सहर्ष असं स्वागत. तसं पाहायला गेलं तर नात्याने आमचे बंधुराज आहेत, ते देखील असतील. त्यानंतर राहुल इंदुराव देखील असतील, हे नात्याने आमचे बंधुराज आहेत. परंतु जर पाहायला गेला तर त्यांच्या माध्यमातून विशेष असं सहकार्य या क्रीडा स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळतो. यंग डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी असणारे शशांकजी इंदुराव साहेब, त्यांचं करूया सहर्ष असं स्वागत. 24 चेंडू 58 धावांची गरज आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला शिवतेज क्रिकेट संघ नावे, दुसऱ्या बाजूला पाटगाव, असे दोन दिग्गज संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. सो रिक्वेस्ट आहे नावे टीमला आपली ओपनिंग पेयर लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. चौबीस चेंडू आणि 58 धावेंची गरज. म्हटलं जातं कोई भी लक्ष्य इंसान की सोच से बड़ा नहीं और हारा वही जो लढा नहीं. मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघांना प्रयत्न करावे लागतील, प्रयत्नांची पराकाष्ठा दाखवावी लागेल. ऑल द बेस्ट बोथ द टीम. पहिला चेंडू चांगला, मात्र मी म्हणेल आउटसाइड ऑफ स्टंप अवे फ्रॉम बॉडी बॉलची पिचिंग होतीये. वाईट बॉल पाहायला मिळतोय, शुभारंभ होतोय धावसंख्येचं.
अव्वंतरच्या धावेने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल जाऊन पोचली सध्याच्या स्थितीला 1 आकड्यावर. यावेळेस फटका चांगला पाहायला मिळतोय. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 असेल की 6. षटकार पाहायला मिळतोय. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाजच्या बॅट मधून आलेला हा षटकार. 6 धावेची मोर फटक्यावरती. एकंदरीत टीमची टोटल 7 या आकड्यावरती. यावेळेस देखील पुन्हा फटका चांगला पाहायला मिळतोय. इनसाइड आउट OTT द टॉप मारलेला स्ट्रोक आणि त्यानंतर बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सो एलिगेंट, सो ब्युटिफुल, जस्ट लुकिंग लाईक बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाले. एकंदरीत टीमची टोटल 12 या आकड्यावरती पाहायला मिळतीये. एका बाजूला पाटगाव संघ, दुसऱ्या बाजूला शिवतेज नावे संघ. विचार केला तर दोन्ही संघ दिग्गज, दोन्ही संघ मातब्बर इन ऍक्शन मध्ये आहेत. बॉलिंग मार्क वरती रोशन आपल्याला पाहायला मिळतो. ज्या रोशनकडे कॅलिबर आहे, ज्या रोशनकडे पोटेन्शियल आहे. इथे वाईड बॉल येत असताना पाहायला मिळतो. चेंडू पडला थोडशा प्रमाणामध्ये. वळण घेत असताना आपण पाहतोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतो. दरम्यान व्हाईट बॉल येतोय. 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. अगदी चेजिंग तुम्ही करताय तर कुठेतरी 58 धावा आणि 58 धावा चेस करत असताना ज्याप्रमाणे सुरुवात गरजेची होती, ज्याप्रमाणे मागणी होती, अगदी त्याप्रमाणे पुरवठा पाहायला मिळतोय. यावेळेस चूक केलंय आणि त्यानंतर बॉलला फेकून दिलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावेची मोहर. षटकार. एकोणावीस धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 19 रन ऑन दी स्कोर कार्ड. पहिली इनिंग झाली होती. दुसऱ्या इनिंग मध्ये मी म्हटलं होतं की बॅटिंग लाईनअप ही स्ट्रेंथ आहे नावे संघाची. दुसऱ्या बाजूला गोलंदाजी ही स्ट्रेंथ आहे पाटगाव संघाची. सेकंड इनिंग मध्ये मजा येईल आणि चेजिंग होत असताना मी म्हणेल पूर्ण प्रकारे या मॅच मध्ये सध्याच्या स्थितीला फ्रंट फूट वरती नावे टीम. यावेळेस देखील वाईड बॉल पाहायला मिळतोय. पूर्ण प्रकारे या मॅच मध्ये वर्चस्व पाहायला मिळतोय शिवतेज क्रिकेट संघ नावे या टीमचा. 20 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळते. आउटस्टँडिंग फलंदाजी आपण पाहू शकतो. यावेळेस देखील फटका चांगला. पुन्हा एकदा बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सो एलिगेंट. पुन्हा एकदा धाव फलकावरती ज्याप्रमाणे सुरुवात गरजेची होती त्याप्रमाणे मी म्हणेल त्यापेक्षा एक पाऊल पुढे टाकत असताना शिवतेज क्रिकेट संघ नावेची सुरुवात झालेली आहे. सातत्याने मी उल्लेख करतो
की वाडा आमचा राडा आमचा, मैदान आमचं, बॅट आमची, चेंडू आमचा आणि त्यासोबतच वर्चस्व देखील आमचाच असेल असा स्टेटमेंट दिली जाते। यावेळेस देखील पुन्हा बॉल सीमा पार, 4 धावा शेवटच्या चेंडूवरती, चौकार। चेंडूंमध्ये 28 धावांची गरज पाहायला मिळते। धावसंख्या धावफलकावरती 30, 18 चेंडू आणि 28 धावांची गरज आपल्याला पाहायला मिळेल। एका बाजूला पाटगाव संघ, दुसऱ्या बाजूला शिवतेज नावे संघ। मॅच टर्न येतोय, मॅच मध्ये ट्विस्ट येत असताना पाहायला मिळतोय। असं म्हटलं जातं की मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, पर हम कोशिश भी ना करे ये तो गलत बात है। अरे जिंदगी जख्मों से भरी है, वक्त को मरहम बनाना सीख लो, हारना तो एक दिन मौत से भी है, फिलहाल इस मैच के अंदर लढना सीख लो। ती लढाई ते करावी लागणार आहे सध्याच्या स्थितीला पाटगाव संघाला, कारण पहिल्या षटकामध्ये ज्याप्रमाणे फुग्यातून टिचकी मारून हवा काढावी अगदी त्याप्रमाणे या मॅच मधून पहिल्याच ओव्हर मध्ये एक प्रकारे हवा निघलेली पाहायला मिळते। 58 पैकी 30 धावा जर पहिल्या षटकामध्ये येत आहेत तर मी म्हणेल पूर्ण प्रकारे या मॅच मध्ये फ्रंट फुट वरती नावे संघ असेल। मात्र म्हटलं जातं क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टिनिटी, क्रिकेट ही अनिश्चितताओं का खेल है जहां हर प्रेडिक्शन फेल है। शेवटचा चेंडू होत नाही तोपर्यंत काय होऊ शकतो। एका षटकामध्ये 43 धावा बनताना देखील पाहिल्यात आणि 6 चेंडूंमध्ये 1 धाव डिफेंड होताना पाहिली। यावेळेस देखील फटका चांगला स्लॉट मध्ये चेंडू होता, त्याला डिपॉझिट केलं पार्किंग प्लॉट मध्ये। गेंद नहीं थी खास लेकिन बल्लेबाज ने दिखाया अपना क्लास, बॉल सीमा पार, 6 रन, षटकार। शब्दाने या फटक्याचं वर्णन करावं तर तो एकच शब्द असेल, क ड क, कडक फटका आपल्याला पाहायला मिळाला। यावेळेस देखील पुन्हा एकदा फटका चांगला पाहायला मिळतोय आणि बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे, पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर मधून एक्स्ट्रा ऑर्डिनरी शॉट, बॅक टू बॅक षटकार। अक्षयजी गोरले असतील त्यांच्या समवेत परेश बॉडी क्लब मुरबाड यांच्या माध्यमातून 100 रुपये, गौरवजी इंदुराव यांच्या माध्यमातून देखील या षटकारासाठी 100 रुपये आणि त्यासमोर जर विचार केला तर अक्षय दादांच्या माध्यमातून देखील 100 रुपये, प्रत्येकी 100 रुपये, एकंदरीत 300 रुपयाचं कॅश प्राइज यश साठी होतं षटकारासाठी। बॅटिंग अप्रतिम पाहायला मिळाली यशच्या माध्यमातून, मात्र बॅटिंग आवडली असेल टाळायला हरकत नाहीये। संघ अडचणीमध्ये होता आणि त्यावेळेस यश आला, यशने पाहिलं आणि त्यानंतर यशने चौकार षटकार मारले। रिद्धेशजी देशमुख यांच्या माध्यमातून 100 रुपये आपल्याला पाहायला मिळतील, आदित्यसाठी देखील असतील, कारण आदित्यने देखील 3 चेंडूंमध्ये एकंदरीत 16 धावांचं कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे। क्या बात आहे। समीकरण 15 चेंडू 16 धावांची गरज, 15 चेंडू आणि 16 धावांची गरज आपल्याला पाहायला मिळते। पाटगाव संघाच्या बाजूने जी मॅच होती, मी म्हणेल जी मॅच जनरल वॉर्ड मध्ये होती पाटगाव संघाच्या बाजूने, ती आता आयसीयू मध्ये शिफ्ट झालेली आहे। आता त्यांचा संघ आणि बॉलिंग लाईनअप व्हेंटिलेटर वरती आहे असं म्हणायला हरकत नाहीये, कारण पूर्ण प्रकारे बॅकफुट वरती पाहायला मिळतोय।
एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 42 धावा, 15 चेंडूंमध्ये 16 धावांची गरज सध्याच्या स्थितीला शिवतेज क्रिकेट संघ नावे या संघाला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार होतोय. बॉलिंग मार्क वरती आपल्याला पाहायला मिळेल यश, दुसऱ्या बाजूला अभिजित आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाज अभिजित थोडेसे शफल झाले होते. इथे सेन्सिबल क्रिकेट, एज्युकेशनल क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. 15 चेंडूंमध्ये 16 धावे गरजेचे आहेत आणि त्यावेळेस जर तुम्ही मोठे फटके मारायला जाल तर कुठेतरी चान्सेस ऑफ विकेट वाढतात. यावेळेस फटका चांगला पाहायला मिळतो. प्रॉपर मिडल ऑफ दी बॅट आणि त्यानंतर स्वीट साऊंड टक असा आवाज आला. बॉल सीमा पार लॉंग ऑनला क्लिअर करत ओव्हर द बॉलर हेड, षटकार. वरती 13 चेंडू आणि 10 धावांची गरज. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू, पुन्हा एकदा बॉल सीमा पार, षटकार. चार धावांची गरज. मगाशी मी एक गोष्टीचा उल्लेख केला होता. पहिल्या मॅच मध्ये शिवतेज क्रिकेट संघ नावे या संघाने 2 षटकांमध्ये 52 धावा बनवल्या होत्या. कदाचित त्यांना राग आला असेल. या मॅच मध्ये पहिल्या 2 षटकांमध्ये 54 धावा त्यांनी बनवलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. एकंदरीत आता पाहायला गेलं तर 12 चेंडूंमध्ये 4 धावांची गरज आणि अशा वेळेला ड्रिंक्स ब्रेक का घेतला हा देखील मोठा प्रश्नचिन्ह असेल. हरकत नाही. येणारे 12 चेंडू विजयासाठी 4 धावेची गरज पाहायला मिळते. काय बॅटिंग, सुपर पीस ऑफ बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. एक गोष्टीचा नक्की उल्लेख करेल. असं म्हटलं जातं की कड़ी से कड़ी मिल जाए तो जंजीर बनती और किस्मत से किस्मत मिल जाए, प्लेयर से प्लेयर मिल जाए तो एक चॅम्पियन टीम बनते. मी म्हणेल अगदी त्याच प्रकारे संपूर्ण नावे टीमने या मॅच मध्ये स्वतःचं वर्चस्व गाजवलंय. मात्र प्रत्येकाने त्याचा इथे मात्र कामगिरी जी मात्र केली, मग त्यामध्ये आदित्य असतील, यश असतील, अभिजित असतील, किंबहुना मी म्हणेल आशिष देखील असतील, तुषार असतील, किंबहुना सागर असतील, प्रत्येकाने स्वतःच्या नावाचे वलय निर्माण केली आहे. संदीपजी हिंदूराव साहेब त्यांच्या माध्यमातून आदित्य हिंदूराव याच्यासाठी 151 रुपयाचं कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस देखील पाहायला गेलं तर एक धाव कंप्लीट होती. मिसफील्ड पाहायला मिळते पण एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट. इथे फटका चांगला पाहायला मिळतोय आणि बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. MSD स्टाईलने सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलेला पाहायला मिळतोय. शिवतेज क्रिकेट संघ नावे या संघाने अभिनंदन. टीम नावे हार्ड लक टफ लक, टीम पाडगाव. तर मॅन ऑफ द मॅचच्या दिशेला आपण वळणार आहोत. विदाउट एनी डाऊट 5 चेंडूंमध्ये 1 चौकार 3 षटकारांच्या मदतीने 24 धावांचं कॉन्ट्रीब्युशन असलेलं पुन्हा एकदा वन्स अगेन आदित्य आपल्याला पाहायला मिळेल. असेल मॅन ऑफ द मॅच. शशांक